हॅलो एव्हरीवन, तर लाईफ विथ इरा या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक नवीन ब्लॉग करते, म्हणजे रेसिपी. तर आज मी जवळ्याच्या वड्या करणार आहे. तर चला तर मग बघूया माझ्या जवळच्या वड्या कशा होतात. तर फ्रेंड्स, आलो आहोत किचनमध्ये. तर मी जवळ्याच्या वड्या करते, त्याचे साहित्य दाखवते तुम्हाला. तिखट, हा घरचा तिखट आहे. काश्मीरी तिखट, हळद, चिकन मसाला, लिंबू एक अख्खं, जिरं आणि मीठ. इथे आहे टॅमॅटो, इथे मी पेस्ट केले, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा, हे ओला जवळा आहे, आणि इथे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. साहित्य दाखवलंय, आता कृतीकडे वळूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घेतले. त्यानंतर चिरलेला कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण पेस्ट घातली. त्यामध्ये लिंबाचा रस टाकला. त्यानंतर तिखट, हळद, चिकन मसाला, जिरे, तर मीठ हे सर्व साहित्य एकजीव करून घेतले. त्यामध्ये ओला जवा टाकला. पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्रित करून घेतले आणि दुसऱ्या साईडला पॅनमध्ये आणि तव्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल चांगलं तापल्यानंतर तयार मिश्रणाच्या छोट्या वड्या सोडल्या. तव्यामध्ये मावेल एवढ्या जवळच्या वड्या सोडून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग होईपर्यंत खमंग तळून घेतल्या. सेम तसंच पॅनमध्ये देखील मी जवळच्या एक करून वड्या घातल्या आणि दोन्ही साईडली खमंग होईपर्यंत तळल्या. तर अशा प्रकारे झाली आपली खुसखुशीत खमंग जवळच्या वड्या. तर जवळच्या वड्या आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.